आज दिवसभरामधल्या 3 मोठ्या बातम्या। डोंबिवली आज पुन्हा एकदा कंपनीतल्या स्फोटाने हादरली। डोंबिवली MIDC भागामध्ये एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला। यात 7 कामगारांचा मृत्यू झालाय तर 35 जण जखमी आहेत। तर दुसरी बातमी आहे ती म्हणजे संपूर्ण राज्याला भेडसावणाऱ्या दुष्काळाची। राज्यामध्ये तीव्र उष्णता त्यातच तीव्र पाणी टंचाई जाणवते आहे। शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय। गाव खेड्यामध्ये हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी वणवण सुरू आहे। तर तिसरी महत्त्वाची बातमी म्हणजे गेल्या 3 दिवसातल्या विविध अपघातांची। गेल्या 3 दिवसात राज्यात विविध अपघातात जवळपास 18 जण बुडाले। या सर्व घडामोडी आपण आता सविस्तर पाहणार आहोतच। तर डोंबिवली आज पुन्हा एकदा भयंकर स्फोटाने हादरली। डोंबिवली MIDC फेज 2 सागाव भागामध्ये केमिकल कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला। आज दुपारी 1:30च्या सुमाराला अनुदान केमिकल्स या कंपनीमध्ये हा मोठा स्फोट झाला। या स्फोटात 7 कामगारांचा मृत्यू झालेला आहे। डोंबिवली स्फोटातल्या मृतांचा आकडा देखील वाढलाय। डोंबिवली केमिकल कंपनी स्फोटामध्ये एकूण 7 जणांचा मृत्यू झालाय। डोंबिवलीतल्या स्फोटामध्ये एकूण 7 कामगारांचा मृत्यू झालेला आहे। आणि याच संदर्भामध्ये अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी विनायक। खरं तर डोंबिवली स्फोटातल्या मृतांचा आकडा वाढताना दिसतोय। दुसरीकडे आग विझवताना अक्षरशः अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागलेले होते। काय ताजी परिस्थिती, आज दिवसभरात नेमकं काय घडलं? नक्कीच आपण पाहतो की जवळपास 7 तास होत आले तरी अजूनही आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। माझ्या मागे तुम्ही पाहता की अजूनही धुराचे लोट हे मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत। फायर ब्रिगेडच्या माध्यमातून आहे ते आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। 7 तास होत आलेले आहेत। याच्यामध्ये नवी मुंबई असेल, पनवेल असेल, ठाणा असेल, कल्याण डोंबिवली असेल, मुंबई असेल, या सर्व भागातून फायर ब्रिगेडच्या गाड्या इथं आल्या होत्या। 7 तास होत आलेले आहेत। आपण जर या घटनेमध्ये पाहिलं तर स्फोटची तीव्रता एवढी भयान होती की याच्यामध्ये ज्या कंपनीमध्ये स्फोट झाला त्या कंपनीच्या आजूबाजूच्या 10 ते 12 कंपन्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। याच्यामध्ये काही कंपन्यांना आगी लागलेत तर काही कंपन्यांमध्ये पूर्णपणे काचा फुटलेल्या आहेत। संपूर्ण शेड खाली पडलेला आहे। अनेक इंजिनिअरिंगचं साहित्य ते तुटून खाली पडलेलं आहे। सर, या स्फोटामुळे 1 ते 2 किलोमीटर पर्यंतची जी घरं आजूबाजूला जी नागरी वस्ती आहे त्याच्यामध्ये मोठं नुकसान झालंय। घरांच्या काचा फुटलेल्या आहेत, टीव्हीच्या काचा फुटलेल्या आहेत। त्यामुळे आपण पाहतो की तीव्रता मोठ्या प्रमाणामध्ये होती। अजूनही या ठिकाणी आग धुसमसते। याच्यामध्ये ड्रम ठेवले असल्यामुळे, केमिकल ड्रम ठेवले असल्यामुळे याच्यामध्ये आधीमध्ये स्फोट सुद्धा होत आहेत। त्यामुळे सरतीचे प्रयत्न केले जात आहेत आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे। याच्यामध्ये जर पाहिलं तर 7 मृतदेह आहेत ते बाहेर काढण्यात आलेले आहेत। आणि ते काढत असताना ज्या कंपनीमध्ये स्फोट झाला त्या कंपनीमध्ये तर बॉड्या मिळाल्याच, पण आजूबाजूच्या कंपन्यांच्या गेटवरती सुद्धा काही बॉडी मिळाल्या आहेत। त्यामुळे अजूनही याच्यामध्ये काही मृतदेह मिळण्याची दाट शक्यता आहे या ठिकाणी वर्तवली जाते। 7 आतापर्यंत मिळालेले आहेत, 35 लोक आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत। त्यामुळे आपण पाहतो की अजूनही या ठिकाणची आग आहे ते नियंत्रणामध्ये आलेली नाहीये। धन्यवाद विनायक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट आपल्याकडून घेत राहणार आहोतच। तर डोंबिवली MIDC मध्ये अमुदान केमिकल्स या कंपनीमधल्या या स्फोटाची तीव्रता प्रचंड होती। कंपनीपासून 2 ते 3 किलोमीटर परिघातल्या सर्व इमारतींना मोठा हादरा बसलाय। कित्येक इमारतींच्या काचा फुटल्या। कल्याण शीळ रस्त्यावरील अनेक इमारती, शोरूम, दुकानं यांचं मोठं नुकसान झालंय। आणि या स्फोटामुळे परिसरातल्या रहिवासी इमारती, दुकानं यांचं प्रचंड नुकसान झालेलं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। तर या अमुदान कंपनीमध्ये नेमकं काय बनत होतं यावर आपण एक नजर टाकणार आहोत। तर मेथाइल इथिल केटोन पॅरॉक्साइड प्लास्टिक बनवण्यासाठी वापरलं जातं। ॲल्युमिनियम आयसोप्रोपोक्साइड ऑर्गॅनिक पॅरॉक्साइड सिंथेटिक पॉलिमर बनवण्यासाठी वापरलं जातं। तर डोंबिवली MIDC मधील घातक केमिकल कंपन्या या अंबरनाथला नेणार असल्याची माहिती आता मुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे। तर चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे।
ते आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तिथे खासदार स्वतः आहेत, कलेक्टर आहे, सगळी टीम आहे आणि तिथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. जी काही रसायनं किंवा ज्या माध्यमातून अशा प्रकारचे ब्लास्ट होऊ शकतात अशा कंपन्यांना आम्ही अंबरनाथ MIDC मध्ये एक वेगळा सेक्टर करून कायमस्वरूपी तिकडे शिफ्ट करण्याचा आम्ही निर्णय घेतोय. आता इंडस्ट्री जे आहेत म्हणजे जी उद्योजक जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून तो निर्णय घेऊ. एक्सप्लोड होने के कारण ये आग लगी हुई है. इसकी पूरी जांच भी की जाएगी और इसके ऊपर जो आगे कार्रवाई है वो की जाएगी और कोई और इन्फॉर्मेशन होगी तो आगे आपको अपडेट किया जाएगा. सर पण असं वारंवार बोललं जातं की अशा आग लागल्याच्या नंतर इतक्या कंपन्या ज्या आहेत त्या बाहेर काढल्या जातील, पण त्याच्यावरती काही चर्चा होत नाही. असं एका दिवसामध्ये MIDCच्या कंपन्या बाहेर काढता येत नाहीत. आता नवीन MIDCs तयार करतोय, नवीन कंपन्याजला त्या ठिकाणी आपण देतोय, काही सेफ्टीचं काम देखील चाललेलं आहे, पण इंडस्ट्रीज काही एका दिवसात बंद करता येत नाही. तर डोंबिवलीमधल्या धोकादायक केमिकल कंपन्या बाहेर हलवण्याचा धोरणात्मक निर्णय झालाय असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं. उदय सामंत आणि स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांनी या ठिकाणाची पाहणी केली आणि त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एम्स रुग्णालयामध्ये जात जखमींची विचारपूस केलेली आहे. आमोदन करून एक कंपनीचं नाव आहे, केमिकल बनवते, हार्डनर बनवते FRPच्या पत्रांसाठी. तिथे काहीतरी मला वाटतं रिएक्टरमध्ये का बॉयलरमध्ये जो आहे तो ब्लास्ट रिएक्शन झाल्यामुळे जो तो ब्लास्ट इथे झालेला आहे अशी प्राथमिक माहिती आहे. तर ह्या केमिकल झोन बदलून जे आहे ते इंजिनिअरिंग झोन इथे कसं करता येईल, हायली हेझार्डस कंपनी जे आहे ते बाहेर शहराच्या कशा जाता येईल त्याच्यासाठी आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे. जखमींना पण जे आहे ट्रीटमेंट पूर्णपणे सरकारच्या माध्यमानेच आणि त्यांना जे काय ते माननीय मुख्यमंत्री महोदय जे घोषित करतील. सध्या काय परिस्थिती आहे, साधारण किती वेळ लागू शकतो अजून? मला वाटतं रात्रीपर्यंत जे आहे ही आग जी आहे ती आटोक्यात आली पाहिजे. प्राथमिक माहिती घेतल्यानंतर बॉयलरचा स्फोट झाला अशा पद्धतीची माहिती आहे. मी स्वतः त्या स्पॉटवर जाऊन आलेलो आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यावर तात्पुरतं सोल्युशन काढून उपयोगाचं नाही आणि महत्वाची गोष्ट की इथल्या ज्या केमिकल फॅक्टरी शिफ्ट करायच्या आहेत त्याचा देखील धोरणात्मक निर्णय झालेला आहे. जे जखमी आहेत त्यांचा खर्च करण्याची घोषणा देखील आदरणीय मुख्यमंत्री मोदींनी केलेली आहे. पण आपल्याला कुठेही तात्पुरत्या स्वरूपाचं सोल्युशन काढायचं नाही. जे सोल्युशन आहे ते परमनंट ऑलरेडी आपण काढलंय. पण दुर्दैवानं ती प्रक्रिया पूर्ण होण्याच्या अगोदर ही दुर्घटना घडलेली आहे. परंतु याची कारवाई 4 तारखेनंतर पूर्ण होईल. कडकचे कडक कलम लावून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सुरक्षितता हे सरकारचं प्राधान्यच नाही अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे. तर डोंबिवली MIDC मधल्या घटनांची जबाबदारी कुणाची? सरकार 20% आहे अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. सुरक्षितता या सरकारचं प्राधान्यच नाही आहे. म्हणजे आता तुम्ही पॉर्सची घटना बोलली, त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. त्यानंतर पुण्यामध्ये ड्रग्ज, ते कोण ललित पाटील ना, मला वाटतं ललित पाटील प्रकरणात मी स्वतः देवेंद्रजींना विनंती केली होती की देवेंद्रजी तुम्ही ड्रग्सच्या विरोधात जर काही करणार असाल तर राजकीय मतभेद ठेवून आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्याबरोबर उतरू. काय झालं त्या ललित प्रकरणाचं? पॉर्सच्या गेल्या 3 दिवसात काय झालं? कम्प्लिटली नॉन सिरियस. आणि जो कोणी चूक करतो त्याला पाठीशी घालतात हे सरकार. हा माझा आरोप आहे या ट्रिपल इंजिन सरकारवर. डोंबिवलीतली मागच्या काही वर्षातली ही तिसरी घटना आहे. आग लागते, स्फोट होतात, माणसं मरतात, 2 दिवस बातम्या चालतात. पण ह्याच्यावरती कायमची उपाययोजना शोधण्याचं काम MIDCने केलंय का? कोणाला जबाबदार धरलंय का? फायर फायटिंगचं ऑडिट केलंय का? हे सत्ताधाऱ्यांचा जो आशीर्वाद आहे ना, हे असल्या गोष्टींना तो जरा कमी करा. चंदा दो धंदा लो, 20% पोचवली मंत्रालयात की झालं आपलं काम. हे 20% की सरकार आहे, 20% की इलेक्टोरल बॉन्ड्स मध्ये पण 20% की सरकार. तर या डोंबिवली स्फोटामध्ये MIDCतील कंपन्यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे. कंपनीबाबत सूचना देऊनही कारवाई झाली नाही असा आरोप शेजारील कंपनीच्या मालकांनी केलाय. तर MIDC प्रशासनानं नागरी वस्तीला आळा न घातल्यानं त्या ठिकाणी असलेल्या बफर झोनमध्ये वस्ती वाढत गेली अशी प्रतिक्रिया कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे चेअरमन देवेंद्र सोनींनी दिली आहे. माझं नुकसान आता मला आता काही कळत नाहीये कारण मला आतमध्ये जाता येत नाहीये. सर तुम्ही त्या संदर्भात काही आधीच धोका व्यक्त केला होता? मी केला होता, 2दा सांगितलं. तो तिथली फॅक्टरी बंद करून इथे सांगितलं याला इथे प्रोडक्शन करायला देऊ नका. हे डेंजरस आहे. एकदा घटना घडलेली आहे ती परत काय घडणार काय? आणि याच्यामध्ये फॅक्टरी इन्स्पेक्टरनी केलं काय आणि अध्यक्षांनी केलं, कोणी काय केलं?
आज मी माझं नुकसान करून बसलो याच्यामध्ये. इन्स्पेक्शन काय होणार? इन्स्पेक्शन मला सांगा तुम्ही. हा जर शटर करून बंद करून जायचा, याला कळलं इन्स्पेक्शन, तो शटर लॉक लावून निघून जायचा. ही काय फॅक्टरी त्याची 24 तास चालत नाही. आम्ही कधीपासून MIDCना सांगत असतो की हे जे MIDC ऍक्च्युअली जेव्हा MIDC आली तेव्हा रेसिडेन्स फक्त 4 रस्त्यापर्यंतच होते. तेवढं 1-1.5 किलोमीटर पहिले बफर झोनच होता आणि MIDCने ते बफर झोन मेंटेनच केला नाही. परमिशन सगळे रेसिडेन्स जवळपास येत गेले आणि हॅझर्डस जे मेन जे 5 कंपन्या होत्या ज्या आपण अति धोकादायक किंवा मेजर हॅझर्डस कंपनी म्हणतो आपण, त्यांचा जो केमिकल साठा होता याच्यासाठी ते MAH कंपनीमध्ये ते कॅटेगराईज मध्ये होते. पण आता त्या 5ही कंपनीमध्ये एवढा साठा कमी करण्यात आलेला आहे की ते MAHच्या कॅटेगरीच्या बाहेर आलेले आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.